देऊळ बंद 2 पब्लिक रिव्ह्यू. सर बोला. देऊळ बंद 2 मूवी आत्ता बघितली जस्ट. खूप चांगली मूवी आणि खूप बरं, थोडं जोराने बोला. खूप चांगली मूवी होती. ॲक्च्युली मूवीचा जो सीन होता तो आपल्या प्रवीण सरांनी जो मूवीचा रिलीज केलेला आहे, शेतकऱ्यांसाठी खूप चांगली मूवी आहे. सगळ्यांनी बघावी ही इच्छा आहे. मूवीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे इन्स्पिरेशन थिंग्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील. थोडं मोठ्याने बोला. खूप मूवीमध्ये चांगल्या इन्स्पिरेशन थिंग तुम्हाला बघायला भेटतील. हां, आता ते जे बोलले ते एक्सप्रेशन्स आणि सीन्सबद्दल बोलले आणि मुख्य जो विषय आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. तर अजून मी काही पब्लिकचे रिव्ह्यू घेतले तर त्यांनी तेच सांगितलं की शेतकऱ्यांचा आत्महत्या चांगला विषय पण बरेच ठिकाणी हा चित्रपट सुटतो आणि मूळ विषयापासून दूर जातो. चित्रपट चांगला आहे. आपण आत्ता एका प्रेक्षकाचा रिव्ह्यू ऐकला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझा एक विद्यार्थी भेटला, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी नगर जिल्ह्यात शिकवायचो आणि सडनली योगायोगाने भेट झाली. म्हटलं अरे कॅमेरा समोर येऊन बोल. तो म्हणतो नाही मला कॅमेरा समोर भीती वाटते, काही माणसं कॅमेरा शाय असतात. तर त्याचा रिव्ह्यू मी पहिले सांगतो. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. त्यांनी थोडासा निगेटिव्ह रिव्ह्यू दिला. तो म्हणतो अरे भाकरी द्या, भाषण देऊ नका. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांचं म्हणजे त्याचे वडीलच शेतकरी आहेत. तो माझा विद्यार्थी आहे, वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी आहे. त्यात त्यांनी वैद्यकीय शिक्षण त्याच्या वडिलांनी पूर्ण केलं, पण खूप कष्टात पूर्ण केलं. त्यांनी आत्महत्या केली नाही, पण त्यांना असंख्य व्याधी जडल्या. तो म्हणतो मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे बघता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जे सोल्युशन दिलंय, शेवटी त्यांनी जे त्याचा परामर्श सांगितलाय किंवा सारांश सांगितलाय ते थोडंसं इमोशनल वाटतं, प्रॅक्टिकल वाटत नाही असं त्याचं मत. ते वास्तवाला धरून वाटत नाही, भावनिक वाटतं. अर्थात त्यांनी सोल्युशन दिलंय हे त्यांनी मान्य केलं, हे सगळ्यात महत्वाचं. पण त्यात जास्त भावनिकता होती आणि कुठेतरी म्हणजे लोकांना भावनिकदृष्ट्या शांत करायचं, एकदम प्रेक्षक ताणात जातात असं कुठेतरी त्यांना करावं असं वाटलं आणि ते सोल्युशन वास्तवापासून दूर गेलं असं त्या विद्यार्थ्याचं मत आहे. एनिवे माझं मत सांगतो. मला चित्रपट आवडला. देऊळ बंद 1 आणि देऊळ बंद 2 याचा हा स्पिरिच्युअल कॉन्सिक्वेन्स मला वाटला. म्हणजे त्यातला आध्यात्मिकता त्याच्यात कायम राहिली. हा पहिला मुद्दा. पण दोन्ही कथानक पूर्ण भिन्न आहेत अर्थात. आणि चांगल्या बाजू मला वाटल्या तर म्हणजे मोहन जोशींचा अप्रतिम अभिनय, प्रवीण तरडे कथा, पटकथा, दिग्दर्शन तिन्ही आघाड्यांवर जबरदस्त त्यांनी काम केलं. मी हे तिन्ही आघाड्या सांभाळणं सोपं नसतं. प्रवीण तरडे अप्रतिम. आणि येस, फक्त मोहन जोशींच्याच अभिनयांवर का बोलावं, अर्थात मोहन जोशी अप्रतिम, त्यांना वारंवार ऐकावं असं वाटतं. खरं तर माझ्या दृष्टीने त्यांच्या तोंडी जास्त संवाद हवे होते, कारण ते बोलत राहिले की आपण ऐकतच राहावं असं वाटतं. पण इतर कलाकारांबद्दल सुद्धा मला आवडलं. महेश मांजरेकरांचा अभिनय उत्तम आहे, तसंच प्रसाद ओक यांचा अभिनय उत्तम आहे. सर्वच उत्तम झालंय, छान झालंय असं माझं मत आहे. पण माझा जो विद्यार्थी म्हणाला, म्हणजे एका नाण्याला 2 बाजू असतात, तो म्हणाला संदेश तुमचं किती चांगलं झालंय, तुम्हाला चित्रपट आवडला, अननेसेसरी स्ट्रेच झाला नाही, काही ठिकाणी ओव्हर इमोशनल आहे, काही ठिकाणी विनोद आहे, पण ठीक आहे, हे सगळं मराठी चित्रपटात असतं. आवडलं, चांगलं वाटलं. पण त्याचा जो मुद्दा आहे की चित्रपट वास्तवापासून थोडासा म्हणजे 20-30% दूर जातो असं त्याचं मत आहे. एनिवे या चित्रपटाबद्दल खरं तर इतर कलाकारांच्या भूमिकेबद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करू. धन्यवाद.